विष्णु महेश्वरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णु महेश्वरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णु महेश्वरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णु महेश्वरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णु महेश्वरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णु महेश्वरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णु महेश्वरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णु महेश्वरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णु महेश्वरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा पहिल्या दिवशी पहिला दिवस ब्रह्मा विष्णू आणि महेश खास अनुसया पोटी आले जन्मास जो बाळा जो रे जो बाळा जो रे जो दुसऱ्या दिवशी झाला आनंद नाचू लागले मुनी नारद चंदन आला गंध जो बाळा जो रे जो तिसऱ्या दिवशी आनंद मोठा स्वर्ग कैलासी वाजली घंटा पाची अमृत सोन्याच्या ताटा जो बाळा जो रे जो नगरधनाची सुंदरा वाटा जो बाळा जो रे जो बाळा जो रे जो सवत्या दिवशी चंद्रपूजेचा प्रकाश पडला माती सूर्याचा नवरत्नारे प्रकाश जसा गरज हो हिरा रत्नाचा जो बाळा जो रे जो पाचव्या दिवशी दत्त दिगंबर स्वर्गाची विभूती सुंदर शंभर गदा खाली अलंकार जो बाळा जो रे जो गदा शोभे फुलांचे हार जो बाळा जो रे जो सावल्या दिवशी नारद बोले
माझं मंडला मोर हंसाना झोपाळा झो झो रे झो झो. आठव्या दिवशी कल्पतरूला आसन बघाई बसण्याला कामधेनू नित्य सेवेला झोपाळा झो झो रे झो झो. कामधेनू नित्य सेवेला झोपाळा झो झो रे झो झो. नवव्या दिवशी बने गणपती औदुंबर राहिली दत्त बसती. दत्त मागुनी वृक्ष पूजिती झोपाळा झो झो रे झो झो. दत्त मागुनी वृक्ष पूजिती झोपाळा झो झो रे झो झो. तया होई पुत्र संतती झोपाळा झो झो रे झो झो. दहाव्या दिवशी अन्नप्रसाद माहुगडाला स्मरण केले वेदा लिंगाला झोपाळा झो झो रे झो झो. प्रत्येक दिवशी हाणे चालून झोपाळा झो झो रे झो झो. प्रत्येक झो झो रे झो झो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. म्हणताय का तुम्ही? त्याला म्हणायचं तरी वर आहे. म्हणताय का त्याला म्हणायचं गुरुवर्या बाळ दात्रोया जो 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 रे. अनुसूया माता पतिव्रता आत्री ऋषींची कांता. धन्य त्रिलोकी गृह्य सता श्री हरी शंकर धाता. एती अतिथी पहाया दत्तात्रय जो जो रे. त्रिवर्ग भुकेले पिरिलो उच्चाधारी भागलो. माध्यान समया भरू थकलो. तुलसी माते आलो देवी सिद्धार्थ बक्षाया. बाळा जो जो रे जो बाळा दत्तात्रया. अतिथी त्रिमूर्ती ओळखोनी वैष्णवी माणसाने पुढे या. माणसाने पुढे या. सगळ्यांचे हात लावला पाहिजे. मागचे पुढे या. पुढचे मागे लावा. मागचे पुढे या. मागचे पुढे या. असाध वाटे तरी आलो तव सत्व पाहाया. बाळा दत्तात्रया बाळा दत्तात्रया. धन्य पतिव्रता अतिथी बाळा कुणी वैष्णवीले हेळी वस्त्रे सकळ आली लग्न बालाजी प्रेमवती बाळ होती सण पाण भागवती. अयोध्या गावाती माता सत्य करावे बोलाया. बाळा दत्तात्रया जो रे जो बाळा दत्तात्रया. आदी गुरुदत्त अवतरला सुरवर आनंद झाला. जगक्रांती तुटली जगक्रांती तुटली. बाळ आला भक्त मेळा सजला. दत्त भजन कराया. बाळा दत्तात्रया जो 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 रे. गुरुवर्या बाळा दत्तात्रया जो 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 रे. दत्त स्वप्नात आले माझा गुरुदेव दत्त. दिव्य स्वरूपी सडा टाकत होते अंगणात. दिव्य स्वरूपी सडा टाकत होते अंगणात. अलग म्हणून भिक्षा मागत आले दारात. अलग म्हणून भिक्षा मागत आले दारात. दत्त गुरुचे पावलं उठले माझ्या अंगणात.
दत्तगुरूचे पाऊल उठले माझ्या अंगणात त्याचा लागेना चंदनाची मोठी कुंकुमेश्वरा ज्यांची आरती आली त्यांनी मागे व्हा. ज्यांचं झालं त्यांनी मागे या. ज्यांचं झालं त्यांनी मागे या. तिकडं आरती मागे कुठं चालली? हे ताई आजकाल पंथी पाणी होईल. हो मावशी मावशी इकडून या. असं नका दाट करू. असं दाट करा. चला हो माग त्यांना द्या. आता माग त्यांना द्या. माग त्यांना द्या. हो बघायला तयार नाही. हो दुसऱ्यांदा पुढे घ्यायला. चला इथले मागे झाला. इथले मागे झाला. मागचे साधू संत मागच्या मागच्या हो
आता पुष्प मत चला बदला माग चलला घ्या स्वामी श्रीकारारती धर्माचरणे पावन भावे सदा सन्मती स्वामी सदा सन्मती सत्कर्माचा यज्ञ घडावा जिजूनही यशी सन्मानाने सदैव नामे ठेवणी मदाती स्वामी ठेवणी मदाती सगुण रूपाने येऊन सनारती अहंपणाचा लोप करोनी कृतार्थ जीवन करा स्वामी कृतार्थ जीवन करा पावन करुणी द्यावे मजलाने ऐकची दीक्षा भावनी स्वामी द्यावे मधुसंगती स्वामी द्यावे मधुसंगती सगुण रूपाने येऊन स्वामी धर्मारती सगुण रूपाने येऊन स्वामी श्रीकारारती गालिंगदास वंदित चरणं डोळ्यात पाहिले प्रेमे आलिंगनानंद पूजन पाहे वारी त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देवदेव कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृति स्वभाव करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि अश्वं केशवं राम नारायणं कृष्णदामोदरं वासुदेवाय श्रीराम माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचन्द्राय हरे राम 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 हरे 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 कृष्णा
श्रीपादवल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णु महेश्वरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णु महेश्वरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णु महेश्वरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णु महेश्वरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णु महेश्वरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णु महेश्वरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णु महेश्वरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णु महेश्वरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णु महेश्वरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णु महेश्वरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णु महेश्वरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णु महेश्वरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णु आरती श्री गणपती ओंकारा औट मात्रा कोटी सूर्य समप्रभाकरा समप्रभाकरा ओ आरती श्री गणपती ओंकारा बिंदु रूपे अचल भय निर्गुण निराकारा योग माया अर्ध मात्रा विचरी भव पसारा
ओवाळू आरती श्री गणपती ओंकारा पीतवर्णकार मात्रा ब्रह्म सृजकारा उकार जीमृत वर्ण रक्षसी अखिल चराचरा ओवाळू आरती श्री गणपती ओंकारा लीन करिसी रक्त वर्ण तू सकल जगमकारा अनन्य शरणागत या दासा तव पदी देतारा ओवाळू आरती श्री गणपती ओंकारा जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरती करू गुरुवर्या रे अगाध महिमा तव चरणांचा वर्णायामती देया रे अक्कल कोटी वास करुनिया दाविली अघटित चर्या रे लीला पासे बद्ध करुनिया तोडिले भवभया रे जय जय वर्या रे अगाध महिमा तव चरणांचा मती देया रे यवने पुशिले स्वामी कहावे अक्कल कोटी पहारे समाधि सुख ते भोगुनी बोले धन्य स्वामी वरिया रे जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरती करू गुरुवर्या रे अगाध महिमा तव चरणांचा वर्णायामती देया रे जाणसी मनीचे सर्व समर्था विनऊ किती भवहरा रे इतुके देई दीन दयाळा रचत हो पदांतर गुरुवर्या रे अगाध महिमा तव चरणांचा वर्णायामती देया रे जय अनसुयात्मज श्री दत्तात्रय आरती अवधूता सिद्ध मुकुटमणि ब्रह्मज्ञानी मेखला जटा मुकुट माता जय अनसुयात्मज श्री दत्तात्रय आरती अवधूता श्री दत्तात्रय आरती अवधूता मूढमती अति पतित दीन परी आलो शरण तुला कृपामृते निज स्वरूपे रमौनी उद्धरी दासाला जय अनसुयात्मज श्री दत्तात्रय आरती अवधूता सिद्ध मुकुटमणि ब्रह्मज्ञानी सुरनर ब्रह्मर्यता जय अनसुयात्मज श्री दत्तात्रय आरती गुरु आम्हा तुझा आसरा मौलाधार जगत प्रभू तुझी लीलाण जाणे कुणी देवा विघ्नारी आम्हा वरी करी आडो न माया गुणी आनंद कंद विमला ज्ञान स्वरूपा साक्षी सदैव हृदयस्थही माय बापा स्वामी समर्थ गुरु तू हरी सर्वतापा दावी स्वरूप मजला उनी ज्ञान पुरुषोत्तमा गुणतीये नारायणा श्रीधरा लीला विग्रही सूत्रधार हृदयी राहोनी आचरा ज्ञाते भाव सरो सदैव विसरो हा जीव तो दुसरा अर्धी तसे सुमनांजली तव पदा प्रेमे जगत गुरुवरा ब्रह्मा इंद्र सुरासुर प्रतिदिनी प्रार्थित तुझी आपदा ओंकार स्वरूपा तू वेद जननी गुरवी नामा कदा बावेदा भजता भिवनी पळती दैन्यादि सर्वापदा गायत्री सुमने नमो करी कृपा आम्हावरी सर्वदा ओम श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय अनंत कोटी ब्रह्मांड नायक भक्त वत्सल भक्ताभिमानी श्रीपाद श्री वल्लभ विजय दत्त गुरुदेव दत्त समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव
श्री स्वामी समर्थ 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 सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू उकलुनी मनीचे हित गुज सारे वद कवणा दाहू निशिदिनी श्रमसी मम हितार्थ तू किती तुझ क्षीण देऊ हृदयी वससी परिणच दिससी कैसे तुझ पाहू सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू उकलुनी मनीचे हित अंत नको पाहू उकलुनी मनीचे हित गुज सारे वद कवणा दाऊ कोण कुठील मी कवण कार्य मम पाहू उकलुनी मनीचे हित गुज सारे वद कवणा दाऊ अजाण हतबल भ्रमित मनीची तव प्रचिती नको पाहू सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू उकलुनी मनीचे हित गुज सारे वद कवणा दाऊ महेश्वरा परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः श्री स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ 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 समर्थ गुरु माऊली की जय भारत माता की जय उदयस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय भारत बोते भाऊ गबने भाऊ आणि गराडे भाऊ यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी सन्मान करावा तुषार ये ना रुपेश रुपेश आजी तिकडे रुपेश या तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय गंगा गोदावरी माता की जय सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय श्री स्वामी समर्थ गुरु माऊली की जय भारत माता की जय त्यांचे सगळे शिष्यगण जमलेले बंधुभगिनी आज या ठिकाणी गुरुदेव दत्त महाराजांची जयंती या ठिकाणी साजरी होती जन्मदिवस साजरा होता आणि हा साजरा होत असताना आपण गेले 6-7 दिवस पारायणाला बसलात आणि आपल्या सगळ्यांची दोंडोरी प्रणित मोरे महाराजांचे सगळे शिष्य आणि बाकी सगळ्यांच्या वतीने आपण सेवा करत आहात खऱ्या अर्थानं भारताची परंपरा अतिशय मोठी आहे आणि ह्या मोठ्या परंपरामध्ये महिलांची ताकद अतिशय महत्त्वाची आहे आज गुरुदेव दत्त जन्मजयंती आहे थोडा अभ्यास जर आपण केला तर रात्री महाराज आणि अनुसया माते यांच्या पोटी गुरुदेव दत्तांनी जन्म घेतलाय आणि जन्माची कथा आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे की ब्रह्मा विष्णू महेश
त्यांच्या पत्नी आणि ह्या तिघांना जे बालक रूप दिलं आणि एक आई किती ताकदवान असते आणि ही ताकद खऱ्या अर्थाने ह्या आपण बसलेली जो पूजा करतात त्यातनं येते. तर अत्रे महाराज आणि अणुसाई देवी ह्या अतिशय थोर परंपरा भारतीय परंपरेमध्ये दोघंही अगदी अणुसाई देवी हे राजघराण्यातल्या आणि अत्रे महाराज त्या ती कठोर असं व्रत केलेले आणि त्यांच्या पोटी गुरुदेवांनी जन्म घेतला. हा जन्म घेताना पाहिलं तर अगदी मग आठवलं तर परशुराम हे त्यांचे बंधू एक तप्त स्वरूपाचे ते एक चंद्रासारखे शांत स्वभावाचे आणि आज त्यांची सेवा पण करतायत. खऱ्या अर्थानं ही सेवा मानव जातीला करणारी आहे. आणि या ठिकाणी मी पाहतो दिंडोरी प्रीत मोरे महाराजांचं जे काम आहे अतिशय महत्त्वाचं असं काम आहे. आपण जी इतकी सगळी मंडळी महिला वर्ग पुरुष वर्ग आपण जे बसल्यात कळवळातली आपली सगळी भोसलीकर मंडळी त्या मंडळींनी या ठिकाणी जी सेवा केलेली आणि जी सेवारूपी मला आज पूजेचा मान दिला तो अतिशय महत्त्वाचा आहे. हा आठवत असताना मला पूर्वीचं थोडंसं आठवत आहे की इकडं चालत येताना बोटाभर चिखल असायचा आणि एक दिवस संध्याकाळी सगळी शिक्षक सोसायटीतली मंडळी माझ्याकडे आली. म्हटले आप्पा काही करून रस्ता करायचा आहे. म्हटलं ठीक आहे उद्या सकाळी 9:30ला नगरपालिकेत या. आणि मला वाटतं नगरपालिकेच्या इतिहासामधलं गणेशरावजी गणेश काकडे एकाच दिवसात मंजूर झालेलं हे पहिलं काम. एकाच दिवसात मागणी केली मंजूर झालं आणि दुसऱ्या दिवशी काम चालू झालं होतं. नंतर म्हणजे आम्ही ही ओपन स्पेस आम्हाला डेव्हलप करायची. म्हटलं ठीक आहे काही हरकत नाही करा. कारण मला ह्या सगळ्या इथे राहणाऱ्या मंडळींचा इतका विश्वास होता की मंडळी जे काम करतील ती खूप चांगलं काम करतील आणि हा ओपन स्पेस डेव्हलप केला. आज खरं सांगायला इथे येताना खूप आनंद वाटत होता. नक्की गणेशराव काकडे असतील संतोषजी असतील त्यांचे सर्व सहकारी असतील तुम्ही सगळी सेवारूपी मंडळी असतील की या ठिकाणी तुम्ही असे कार्यक्रम घेताय. आज हिंदू धर्माचा प्रसार जगभर होत असताना बऱ्यापैकी युरोपियन मंडळी आज हिंदू धर्माला जगामध्ये शांतता ठेवणारा धर्म मानतायत. आज कुठेही भारतीयांना जायचं जर असेल तर भारतीयांना व्हिसा हा लवकर जगामध्ये सगळ्यात अगोदर दिला जातो. त्याचं कारण तुम्ही ठेवणारी शांतता आणि करत असलेली पूजा. त्या पूजा आरतीचा सगळ्याकडे सहभाग होतो. तरुणांवरती होतो मुलांवरती होतो आणि त्यांनी धर्म आणि सगळी समाज शांत राहण्याची किती चांगला होतो. आपण या ठिकाणी खूप चांगलं काम केलं. ही गणेश ही जागा खऱ्या अर्थाने भाग्यवान जागा आहे. बऱ्याच लोकांना माहिती नसेल आपल्या देशाचे उपपंतप्रधान आणि माजी संरक्षण मंत्री उपपंतप्रधान श्री यशवंतरावजी चव्हाण साहेब आणि माजी संरक्षण मंत्री देशाचे आपल्या या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरदचंद्रजी पवार साहेब. आम्ही लहान असताना मला प्रसंग आठवतो. श्यामच्या आई जे पुस्तक होतं आणि ते पुस्तक ज्यांनी प्रकाशित केलं होतं. 2 झाडं एक झाड यशवंतराव चव्हाण साहेबांनी तुमच्या एरियामध्ये लावलंय आणि दुसरं झाड पवार साहेबांनी लावलंय. एवढी मोठी जागा आणि पुण्यवान जागा आहे. त्या पुण्यवान जागेमध्ये आज तुम्ही आज गुरु माऊलींची इथे सेवा करताय. दत्त जयंती साजरी करताय आपण या. आज यशवंतरावांसारखा महापुरुष ज्याची उंची इतकी महान प्रचंड होती यशवंतरावांनी इथं येऊन पहिलं झाड इथे या ठिकाणी पाणी लावलंय. आपण चांगल्या ठिकाणी जाताय. मी आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. आपल्या सगळी अगदी आरोग्य धनसंपदा तब्येत मुलं बाळ देश हा सगळा सुखी ह्या गुरुदेव माऊलींच्या मुळे स्वामी सद्गुरूंमुळे भाव आपण ही सेवा करताय. ह्या सेवांनी सगळं जग आणि शांततेच्या स्वरूपात आनंदाच्या स्वरूपात जावं एवढं बोलून मी माझी भाषण संपतो. आपल्याला येणारं जे वर्ष आहे हे सुख समाधान आनंद देणारं जावं एवढं मी आपल्याला धन्यवाद. शहरामध्ये आपले काय सेवेकरी सालाप्रमाणे आपला हा सप्ताह संपन्न होत आहे आणि विशेषतः म्हणजे इथे आमच्या माता भगिनींचा सहभाग अतिशय मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अगदी अल्पावधीमध्येच वैशाली असेल अनिताई असेल रुपेश तुषार नबरे सर साजिद सर्व कार्य सेवकरी सगळ्यांची नावे घेता येतील. आपल्या सर्वांच्या कष्टानं जवळजवळ सांगायला आनंद वाटतो की 2074 महिला भगिनी पारायणाला बसल्या आणि इथं मोठी सेवा रुजू झाली. आपल्या सगळ्यांना माहिती आहे आदरणीय मोरेदादांनी 50-60 वर्षापूर्वी हा आपल्या आध्यात्मिक दिंडोरी मार्गाचा
मार्ग सुरू केला आणि आदरणीय पिठले महाराजांच्या प्रेरणेने जे छोटं रोप लावलं होतं अविरतपणे 50 वर्ष असे सप्ताह पार पडलेत. आणि आपल्या आध्यात्मिक मार्गाबद्दल थोडं सांगायचं म्हणलं तर वैशालताई असतील, अनिताई असतील, रुपेश असेल, तुषार असेल, लबडे सर, आपण सर्वजण दररोज सांगता 18 विभागात आपलं काम केलं जातं आणि हे 18 विभाग खूप महत्वाचे आहेत आपल्या कौटुंबिक, आपल्या परिवारासाठी, आपल्या सामाजिक जीवनासाठी, आपल्या मुलांसाठी, सर्वांसाठीच. ह्याच्यामध्ये केंद्रामध्ये महिला भगिनी आहेत, माझे नगराध्यक्ष आणि महिला भगिनींचा सहभाग, कारण ज्या सेवा दिलेल्या आहेत आध्यात्मिक मार्गात आपल्या दिंडोरी प्रेममध्ये अतिशय सोप्या भाषेत माऊलींनी करून दिल्या. आदरणीय माऊली यांनी याचा प्रसार करण्यासाठी जवळजवळ आपल्या भारतभर आणि भारताच्या बाहेर 15,000 आपली केंद्र आहेत. सर्वात मोठा आपला स्वामी परिवार आहे. याचं उदाहरण म्हणजे पाठीमागे आपण मुर्शिदा पाहिला असेल, आपला किती मोठा पश्चिम महाराष्ट्र मेळावा झाला. आपल्या तळेगावतो आपण बस घेऊन गेलो होतो. हजारो महिला भगिनी तिथे उपस्थित होत्या. शिस्तबद्ध असा कार्यक्रम झाला. नक्की दंडरूपांमध्ये काय काम करायचं तर गेले हप्ताभर आपण यज्ञ असेल, नाम असेल, जप असेल केलं. ज्याप्रमाणे करोनासारखा आजार असतील, करोनासारखे संकट असतील, अशा वेळेस आपल्या आयुर्वेद विभागाने फार मोठं काम केलं. त्याचप्रमाणे यज्ञ विभागात असतात, आपले पितृजन असतील, आपले व्यापार असेल, व्यवसाय असेल, मुलांना अडचणी असतील, त्यांचा प्रश्न सोडवण्याचं काम आमच्या दिंडोरी प्रणित मार्गात होतं. आणि आज आवर्जून सांगावं असं वाटतं, प्रत्येक आई वडिलांपुढची समस्या आहे की आपल्या मुलांना चांगलं शिक्षण देणं, चांगलं वळण लावणं, चांगली त्यांची जडणघडण करणं. आणि आमच्या बाल संस्कार विभागातून त्याची मूर्तमेढ रोवली गेलेली आहे. कारण आजकाल मुलांना कोणाचा आदर्श घ्यावा हे कळतच नाही. कारण पिक्चर मधले अभिनेते म्हणतात गुटखा खा, क्रिकेटर म्हणतात रमी खेळा आणि सेलिब्रिटीचा तर काही विचारायलाच नको. अशा वेळेस फक्त आमचे गुरु माऊली सांगतात बाल संस्कार वर्गाच्या माध्यमातून सेवेकरी व्हा. आणि सेवेकरी ही मला वाटतं सगळ्या ह्या अभिनेते असतील, क्रिकेटर असतील, राजकारणी असतील, राजकारण्यांचा तर काही विचारूच नका. एवढे खेळ चालले की ते बघवत नाही. आता मी सुद्धा एक पक्षाचा कार्यकर्ता आहे, पण मला सुद्धा ते पटत नाही. तर अशा वेळेस आदर्श कोणाचा घ्यायचा? आमच्या गुरुमाऊलींचा आदर्श घ्यायचा आणि स्वामी परिवारात सेवेकरी व्हायचं. जो सेवेकरी बालक संस्कार वर्गातून तयार झालेला असतो तो निश्चित कुटुंब सुधारण्याचं काम करतो, आपल्या आई वडिलांची सेवा करतो, कुटुंबाची सेवा करतो, समाजाची खरी सेवा करतो. आणि गुरु माऊलींनी सांगितलंय आपल्या अगदी मुला मुलींचं लग्न ठरवताना त्या मुलाची किती प्रॉपर्टी ते पाहू नका, त्याची किती शेती आहे ते पाहू नका, त्याच्याकडे किती गाड्या आहेत, किती बंगले आहेत ते पाहू नका, तो संस्कारक्षम आहे का ते पहा. कारण तुमची मुलगी ज्या घरामध्ये जाणार आहे ती नक्की खरं तिथे सुखी राहणार आहे का? नाहीतर घरी गाड्या बंगले सगळे आहेत, तर रात्री लेट नाईट पार्ट्या चालू असतील तर मुली कशी सुखी राहील आणि चांगले संस्कार कसे होतील? याची सुरुवात गुरु माऊलींनी केली. गुरु माऊलींनी सुरुवात अशी केली, गुरु तुम्हाला बऱ्यापैकी माहित नसेल, आपल्या मोठे साहेबांना किती जण ओळखता? हात जरा वरती का. मोठे साहेब जे आपल्या पश्चिम महाराष्ट्राचे प्रमुख आहेत, मोठे साहेब हे गुरु माऊलींचे जावई आहेत. पण त्याच्या पुढचा इतिहास सांगतो. मोठे साहेब म्हणजे असं कोण फार मोठ्या घरातले, फार मोठे श्रीमंत असे कोणी नाही. मोठे साहेब साधे सेवेकरी होते. माऊलींना 3 मुलं आहेत, चंद्रकांत दादा, नितीन दादा आणि आप्पासाहेब. ही 3 मुलं आणि 1 कन्या आहे. मग ती कन्या कुणाला द्यायची? 15,000 केंद्र, मुख्यमंत्री सुद्धा माऊलींचं दर्शन घ्यायला येतात, मोठमोठे मंत्री माऊलींचं दर्शन घ्यायला येतात. हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. दर शनिवारी आपला 4थ्या शनिवारी आपला दरबार भरतो. किती प्रचंड गर्दी असते. पश्चिम महाराष्ट्राचा ज्यावेळेस मेळावा झाला, लाखांमध्ये मेळावा झाला. नाही तर आजकालच्या राजकारण्यांच्या सभेला पैसे देऊन लोक आणायला लागतात, पण इथं बसायला जागा नव्हती. ही वस्तुस्थिती आहे. अशा वेळेस माऊलींनी आपल्या मुलीचं लग्न कोणाबरोबर करावं? मोठे साहेब आमचे साधे सेवेकरी होते माऊलींच्या दरबारामध्ये.
बरोबर ताई? आणि साध्या सेवेकरी असताना हा मुलगा चांगला आहे, चांगली स्वामींची सेवा करतो, स्वामी मार्गामध्ये, अशा सेवेकराबरोबर माऊलींनी आपल्या मुलीचं लग्न करून दिले. म्हणजे हा आदर्श घालून दिलाय की आजकालच्या जमान्यामध्ये तर सेवेकरी एक पदवी आहे, एक लेवल आहे की बाबा ते सगळ्या परीक्षेतून पास झालेलं. आणि सेवेकरी म्हणून दुसरं उदाहरण जर लग्नाचं कुठलं असेल ना तर हे आमच्या बहिणीच आहे. हे तुम्हाला माहित नसेल, ही अमरावतीची सेवेकरी आहे आमची. हिचं लग्न आमच्या तुषार भाऊ बरोबर झालं, सॉरी रुपेश भाऊ बरोबर झालं. रुपेश भाऊ बरोबर लग्न होत असताना गुरु माऊलीच्या गुरुपीठावर झाले. ते कुठं झाले? कुठल्याही दाम दौलत कुठल्या कार्यालयात नाही झालं, माऊलींच्या आशीर्वादाने माऊली समोर झाले. ते म्हणजे माऊलींनी सांगितलं की सेवेकरांनी सेवेकरांच्याच मुलाशी लग्न केलं तर जास्त डोक्याला हॅडॅक होत नाही किंवा काय होत नाही. हा असा परिवार आपला आहे. तर मला काय सांगायचंय की सेवेकरी मुलांना का करायचंय ती आता एक काळाची गरज आहे. म्हणजे कुटुंब असेल, तुमचे गोवंश असेल, तुझं पर्यावरण असेल. आज नोकरी उत्सव होतो, कुठं नोकरी, आज आपल्या परिवारातून नोकरी दिल्या जातात नाही, दिल्या जात नाही का? हे आपण सांगितलं पाहिजे आवर्जून की आज बेकारी कमी करण्याचं काम, समाज सुधारवण्याचं काम, समाजाला दिशा देण्याचं काम हे आमचे माऊली करतात. आणि माऊलींचं म्हणणं आहे की माता भगिनी यज्ञ हे यज्ञ का करायचे? कारण आपण ठरवलं घरी मला गणेश याग करायचा आहे, मला रुद्र याग करायचा आहे, मला चंडी याग करायचा आहे, स्वामी याग करायचा आहे. शक्य होणार आहे का? होणार नाही. आज इथं जी एवढी मोठी संख्या आहे, आज 1074 सेवकरांनी महिला भगिनींनी एका वेळेस बसणं म्हणजे फार मोठी सेवा आहे. म्हणजे 1074 जणांचं पुण्य ते आपल्या सर्वांना डिवाइड होतं. आणि हे सर्व करत असताना म्हणून आम्ही माऊलींच्या सेवेमध्ये आहोत. आणि मला लोक विचारतात, गणेश भाऊ काय तुम्ही हा कार्यक्रम घेताय दत्त जयंतीचा, स्वामींची पालखी घेताय, परत नंतर स्वामी पुण्यतिथी घेताय. अरे बाबा, स्वामी देणारे स्वामी, करून घेणारे माऊली, करणारा आणि निमित्त आमचं काय? माझा स्वतःचा अनुभव सांगतो. 2016 साली मला, हे आमचे काका आहेत रामदासजी, काही आमचे प्रॉब्लेम झाले किंवा मला अडचणी आल्या, प्रचंड अडचणी, तुम्हाला मानसिक तणावातून जायला लागलं. मला माऊलींनी बोलून घेतलं, बरोबर नाही? आमचे सेवकरी बंधू सगळे होते, मला माऊलींनी बोलून घेतलं. चंद्रकांत दादा माझ्या घरी येतात, माऊलीकडे गेलो, माऊलींनी मला काही गोष्टी समजून सांगितल्या, चंद्रकांत दादांनी काही गोष्टी सांगितल्या. प्रचंड अडचणीतून जात होतो, प्रचंड मानसिक तणावातून जात होतो. त्या तणावातून जात असताना मला चांगल्या गोष्टी घडल्या. 2017 मी तळेगाव सोडलं. तळेगाव सोडून म्हणलं तळेगाव सोडून जरा काही चांगली कामं करावीत, बरोबर ना? आता आमच्या मावशींना माहिती आहे की तळेगाव सोडून गेलो. दरवेळेस तळेगाव मध्ये 1 एकर किंवा 2 एकर मध्ये काम करायचं सर. किती? 1 एकर किंवा 2 एकर मध्ये 100-200 फ्लॅट बांधले तरी आपण खूप काय केलं असं वाटायचं. पण असं न होता माऊलींच्या केवळ आशीर्वादाने आणि स्वामी समर्थांच्या कृपेमध्ये आज माझं 100 एकर मध्ये काम चालू. कोणामुळे चालू? यांच्यामुळे चालू. नाहीतर ज्या माणसाला 2016ला पराभव झाला इलेक्शन्स मध्ये किंवा अडचणी आल्या, तो माणूस परत उठला असता का? माहिती उठला असता का? नसता उठला. पण 2019ला मी परत नगरसेवक झालो, तळेगाव नगरपालिकेचा परत विरोधी पक्ष नेता झालो. 100 एकर मध्ये काम झालं. म्हणजे माऊलींनी स्वामींनी मला किती लांब नेऊन ठेवलं. त्यामुळे ही सेवा आपण फक्त माध्यम असतो. आज तुम्हाला इथं जे आहे या सेवेमध्ये तुमच्याकडे पैसे घेतले जातात का? काय खर्च आहे तुम्हाला? इथं जात धर्म पाहिला जातो का? आमच्या साजीत मनापासून सगळी सेवा करतो. आज आम्ही आवडून सांगतो की आमच्यापेक्षा, मला त्या दिवशी तुषार विचारतो, भाऊ तू स्वामी यावर दीर्घ बसला, म्हणलं उलटावर शाळा पैसे काम करू का? फक्त स्वामी इथं कार्यक्रम घेतला म्हणजे झालं का? आपली म्हणून मी ह्यावेळेस जास्तीत जास्त अटेंड करण्याचा प्रयत्न केला. आणि स्वामी योग असतील, मी प्रत्येक योगाला पण बसू शकलो असतो, पण प्रत्येकाला संधी भेटली पाहिजे. नाहीतर आपणच येऊन बसलो तर बाकीच्याला संधी कधी भेटणार? बोलण्यासारखं बरंच आहे. आपले 8 विभाग आहेत. 8 विभागामध्ये महिला भगिनींचं विशेष याच्यामध्ये योगदान आहे. आपलं कुटुंब, तुम्ही होम मिनिस्टर आहात आणि होम मिनिस्टर फक्त साडी खेळण्यापुरते नाही, तर त्या होम मिनिस्टर, खऱ्या होम मिनिस्टर म्हणजे आपल्या पतीला सेवा करता येत नसेल तर तुमचा सहभाग मोठा पाहिजे. आणि अतिशय सोपे आणि सरळ भाषेत, दिंडोरी प्रणित मध्ये कार्य आहे, मराठी शुद्ध भाषेमध्ये आहे, तुम्ही घरी करू शकता. अवघड असं काही नाही.
आम्ही जरी इथं बसत नसलो तरी ताई तुला माहितीये आमच्याकडं होम हवन यज्ञ हे वारंवार करतो. हे मला आवर्जून सांगायचं वाटतं. ताई बरोबर ना? हे आमची बहिणी असेल रुपेश असेल तुषार लबडे सर आम्ही वारंवार सेवा करत असतो. त्याचं फलित आम्हाला कुठं काहीतरी भेटतं. ज्याप्रमाणे बँक बॅलन्स असला तरच आपण खर्च करू शकतो. तसं पुण्य असेल तरच तुम्हाला पुढे काहीतरी लाभ भेटेल. आधी काय बोलत नाही. झालेली सेवा ही 7 दिवसाची स्वामींच्या चरणी समर्पित करतो आणि माऊलींच्या आशीर्वादाने अजून जास्तीत जास्त आज 1074 महिला भगिनी आहेत. माझं म्हणणे आहे वैशालीताईंनी आमचं कार्य वाढवत राहावं. आमच्या सर्व सेवेकऱ्यांनी कार्य वाढवत राहावं. मी सुद्धा एक सेवेकरी आहे आणि स्वामींनी मला एवढी शक्ती द्यावी की किती सुद्धा आमच्या महिला भगिनींनी कार्यक्रम होते कुठल्याही स्वरूपाची कमतरता पडली नाही पाहिजे. आणि मला मनापासून म्हणजे वाटतं आणि खात्री आहे की माऊलींच्या आशीर्वादाने मला कुठेच कमी पडणार नाहीये आणि काहीच होणार नाहीये. स्वामी फक्त ब्रह्मा विष्णू म्हणजे तत्व स्वरूप स्वामी महाराज परीक्षा घेत असतात. वेगवेगळ्या परीक्षा असतात. 1-2 परीक्षांनी फेल झालं तर गडगडून हडगडून जायचं कारण नाही. चालताना पडलं तर रांगायचं पुढे सरकायचं सरकत राहायचं. चालणं सोडायचं नाही. निश्चित स्वामी महाराज आपल्या पाठीशी आहेत. माऊली आपल्या पाठीशी, चंद्रकांत दादा आपल्या पाठीशी आहेत आणि हे आपले सेवेकरी बंधू आज ह्यांना कुठलं काही माणसं उत्पन्न आहे का, काय ना फायदा आहे का? ते आपल्यासाठी रात्र सकाळी 5:30 वाजल्यापासून रात्री 12 पर्यंत कार्यरत असतात. पण नाही, माऊलींनी सांगितलंय ना मग आम्ही मनापासून करणार. काल आपण पाहिलं असेल काल तळेगाव शर्यतीने PI साहेब आले. आमच्या महिला भगिनी 1 मिनिट सुद्धा मी लेट करणार नाही. त्यांची एवढी गडबड करून टाकली आणि तो जाईल. पण नियम म्हणजे नियम आणि हे पाळलं पाहिजे आणि आपण पाळताय. सर्व तुमचं सर्वांचं योगदान खूप मोठं आहे. श्री स्वामी समर्थ. महिला भगिनींना सांगतो उद्या आपला सप्त्याचा शेवटचा दिवस हे महाप्रसाद आहे. आवर्जून सर्व महिला भगिनी त्याचा लाभ घ्यायचा आहे आणि उपस्थित राहायचे. धन्यवाद. जाता खूप असतात पण पुन्हा त्यांना बसतं ते स्वामी महाराज करत असतात. कारण आपला हा कार्यक्रम